श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपल्याला आनंदाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला देवघर विषयी माहिती सांगणार आहे आणि देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबीकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे ते पण सांगणार आहे. त्या बाबी कोणत्या हे जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, देवघर वरून नेहमी चपटे असावे. नंबर 2, देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे. नंबर 3, हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे. नंबर 4, देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे. महत्त्वाच्या सूचना. तीर्थक्षेत्रात विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात. पारंपरिक मूर्तीची पूजा केली पाहिजे. मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे. देवघरातील मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको. देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही. पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे. दिवा आग्नेय कोपऱ्यात देवघराच्या असायला पाहिजे. पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे. पूजेत शंख, घंटीचा उपयोग जरूर करावा. निर्माल्य, पुष्प, नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे. ते घरात ठेवणे वर्जित आहे. पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे. नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचाच दाखवावा. खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे. विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा. देवघर व देव्हारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचे मार्गदर्शन. प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणे आवश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशानावत आहे. आपल्या आई-वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे. देवपूजाशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे आसुरी जीवनच असते. ईश्वरी साक्षीने चाललेले संसार हा प्रत्येक लक्ष्मी-नारायणांचा संसार असतो. ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होते नाही ते एक प्रकारे चतुष्पादाची म्हणजेच पशुतुल्य संसारी जीवनच असते. कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हावेत. ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देव्हाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असावी. वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते. ईशान्य कोपऱ्यात शक्य नसेल पूर्व-पश्चिम तोंड करून देव्हारा चालेल, परंतु शक्यतो ईशान्य कोपऱ्यात देव्हारा अतिशय योग्य आहे. कोपराच हवा. देव्हारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये. असल्यास अति पीडा उद्भवतात. देव्हारा शयनगृहात सुद्धा नसावा. शक्य नसेल तर निदान देव्हाऱ्यासमोर तात्पुरती लाकडी पार्टिशनाची व्यवस्था कायमस्वरूपी करावी. पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे. देवाचा फोटो दक्षिण भिंतीला
लावू नये. पशुपक्षी, महाभारताचे युद्ध प्रसंगाची चित्रे लावू नये. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. देवघराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचा फोटो अजिबात लावू नये. पूजाघरात उंबरठा अवश्य असावा. आपण फ्लॅट मध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसू शकतो. फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घेणे. देव्हाऱ्याच्या वरती निरामूल्य माळा असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये. पूजाघर भिंतीत कोरून करू नये. देव्हाऱ्यात संपूर्ण भिंतीत चिटकवून ठेवू नये. पूजाघरात अडचणीच्या वस्तू ठेवू नयेत. प्राचीन मूर्त्या ठेवू नयेत. देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ती तसबीर असाव्यात. कुलदेवतेचा टाक मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवताचा फोटो मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी, नागविरहित शंकराची पिंड, काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे. एकाच देवाच्या 2 जास्त मूर्ती पूजेस असू नये. त्या दोन्ही एकही कार्य करीत नाहीत. मात्र एकच देवाची मूर्ती व तसबीर फोटो असेल तर हरकत नाही. दत्तक गेलेल्या घरांचे बुडीत घराचे वंशज नसलेले घराणे देवघरात अजिबात पूजा करू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावे. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे. नाहीतर पूजकाची सुद्धा वशंपुडी होते. देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती फोटो पूजू नये. घराचे वातावरण श्मशानावत होईल. कारण भगवान शंकराचे सगुण रूप हे श्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता धोका असते. देव्हाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय, अति उदास राहते. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देव्हाऱ्यात नको. मुंजाची पूजा सुद्धा करू नये. त्यामुळे इतर देवदेवता आपले काम करीत नाहीत. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करू नये. त्याचे फक्त शापच मिळतात. देव्हाऱ्यात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्याचे शिव पाळणे खूप कठीण आहे. विटाळाशी अस्पर्श स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध आहे. ते यम असून स्वभाव अति उग्र व कडक आहे. म्हसोबा सुद्धा देवघरात पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते. देवघरात पीरांच्या चिन्हाची पूजा करू नये. त्यामुळे इतर हिंदू देवांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य त्यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्यांचा कोप होतो. देवांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये. नाहीतर ते आपलीच शोभा करतात. देव्हाऱ्यातील मूर्ती 4 इंचापेक्षा मोठी नसाव्यात. जास्तीत उंचीच्या असल्यास विसर्जन करावे. देवांना माशी लागलेली असू नये. देवे, भंग, छिद्र पडलेली आसन, आयुधे, हलत असलेली चित्र, गेलेले देव, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. देव्हाऱ्याच्या मूर्ती पूर्व भूमिमुख अथवा पश्चिम भूमिमुख असाव्यात.
बक्षीस म्हणून मिळाले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नये. आसरा देखील देवघरात पूजू नये. आसऱ्याचे शुक्रवारी विधियुक्त विसर्जन करावे. देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा. त्याशिवाय घरात कोणी जेवण करू नये. सकाळी लवकर डब्बा किंवा लहान मुलांचे जेवण खाऊन घ्यायचे असेल तर उष्टे व्हायचे अगोदर देवांचा नैवेद्य बाजूला काढून नंतर नैवेद्य दाखविला तरी चालते. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळचे अन्नाची कमतरता पडत नाही हे शक्य शाश्वत आहे. श्री स्वामी समर्थ.